मोहोळ तालुक्यात भाजपला जबरदस्त धक्का बसला। मोहोळ नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षानं निर्णायक विजय मिळवत भाजपला जोरदार धक्का दिला। अवघ्या 22 वर्षीय शिवसेना उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर आपलं नाव कोरलं। मोहोळमध्ये झालेल्या निवडणुकीत मोहोळ नगर परिषदेच्या 20 पैकी 9 जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं जिंकत मुसंडी मारली। निवडणुकीपूर्वी प्रचार सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली होती। निवडणूक निकालानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। हा विजय आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय। आम्ही सर्व इतके आनंद झाला आम्हाला की ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय। जी बाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू। आमचं जे काही उत्तर असेल ते आम्ही कामातूनच देऊ। मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती। पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही, कारण या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी जनता आहे। इंग्रजाबरोबर आमच्या पूर्वजांनी लढाई केली, आमच्या पूर्वजांनी छातीवर गोळ्या इंग्रजाच्या झडल्या, पण या ठिकाणी स्वाभिमान कधी घाण ठेवला नाही। त्याच पद्धतीनं मोहोळ शहरातल्या जनतेनं आजच्या निकालातून हे दाखवून दिलेलं आहे की मोहोळ शहरातली जनता ही स्वाभिमानी